गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण युनिट नंबर 1 डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड हे युनिट आपण डिस्कस करणार आहोत. आता हे डिस्कस करण्याच्या अगोदर आपल्याला थोडीशी माहिती असणं आवश्यक आहे की व्हॉट इज मीन बाय डायव्हर्सिटी. ठीक आहे. आता डायव्हर्सिटी ह्याला मराठीमधला शब्द आहे जैवविविधता. ठीक आहे. तुम्ही जर आता बघितलं, आता सीझन आहे सध्या मँगोचा, म्हणजे संपत आलेला आहे, लास्ट आहे. तर ह्या सीझनमध्ये आपण डिस्कस करूया मँगो डायव्हर्सिटी. आता मँगो डायव्हर्सिटी म्हणजे काय? तुम्ही ज्यावेळी मार्केटमध्ये जाता, ह्या मार्केटमध्ये गेल्यावरती आंब्याच्या आपल्याला भरपूर जाती पाहायला मिळतात. याचा अर्थ हापूस आहे, हापूसमध्ये पण प्रकार आहेत. लक्षात का? पायरी आहे, तोतापुरी आहे, शेपू आहे, खोबरी आंबा आहे. ठीक आहे. अगदी कर्नाटकी आहे, मद्रासी आहे. ठीक आहे. म्हणजे हापूसमध्ये किती प्रकार आहेत बघा. हे जे प्रकार आहेत, व्हरायबिलिटी. ठीक आहे. ही जी व्हरायटी आहे ह्याला मी काय म्हणतो आहे तर डायव्हर्सिटी. आणि ही जी डायव्हर्सिटी आहे, ज्या एरियामध्ये ही डायव्हर्सिटी रीच असते, ठीक आहे, तर त्याला आम्ही म्हणतो आहे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. ठीक आहे. आपल्या इंडियामध्ये आपल्या शेजारी जो वेस्टर्न घाट आहे, सह्याद्रीच्या ज्या रांगा आहेत, रांगा आणि उपरांगा, की जो पश्चिम घाट आणि कोकण ह्याच्या मध्यावरती आहे, इथं बायोडायव्हर्सिटी खूप जास्त आहे. मग ती प्लॅन्ट्समध्ये पण आहे आणि ॲनिमलमध्ये पण आहेत. आता तुम्ही बघताय मांजरांचे किती प्रकार आहेत. ठीक आहे. कुत्र्यांचे किती प्रकार आहेत, डॉग डायव्हर्सिटी. ठीक आहे. तर हा जो प्रकार आहे हा आपण इथं डिस्कस करणार आहोत. आता साखरे म्हणजे शुगरकेनमधल्या ज्या व्हरायटी आहेत दॅट इज शुगर बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे. म्हणजे तुम्ही नारळसुद्धा बघताय, नारळामध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आहेत. ठीक आहे. जांभूळ जे आपण खातो आहे, जामुन, त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आहेत. दॅट इज बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे. कुठलंही फळ घ्या, कुठलंही ॲनिमल घ्या, कुठलंही प्लांट घ्या, त्याच्यामध्ये आपल्याला डायव्हर्सिटी पाहायला मिळते. ठीक आहे. आता फिशमध्ये डायव्हर्सिटी किती आहे? ठीक आहे. तर लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय? जे लिव्हिंग आहेत, ज्यांच्यामध्ये जीव आहे, ज्यांच्यामध्ये रिव्हर्शन होतं, ज्यांच्यामध्ये प्रजनन होतं, अशा ऑर्गॅनिझममधली डायव्हर्सिटी आपल्याला पाहिजे आहे. मग ही डायव्हर्सिटी खूप आहे. मग ही खूप आहे, आपण तिथं काय होणार, आपलं तिथं कन्फ्युजन होणार. म्हणून आपल्याला काय गरजेचं आहे तर क्लासिफिकेशनची गरज आहे. मग क्लासिफिकेशन म्हणजे काय? आता लक्षात ठेवा, हे जी लिव्हिंग वर्ल्ड आहे, ह्या लिव्हिंग वर्ल्डमध्ये ॲनिमल्स येतात, प्लांट्स येतात, बॅक्टेरिया येतात, अगदी अमिबा येतो, पॅरामोशियम येतो, सगळे ॲनिमल येतात की जे आपण काउंटसुद्धा करू शकत नाही. मग ह्यांचा सिस्टमिक अभ्यास करण्यासाठी आम्ही काहीतरी त्यांना वर्गीकरण केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. एका स्कूलमध्ये भरपूर मुलं आहेत, सगळ्यांची स्कूल तेच आहे, स्कूल नेम तेच असणार आहे प्रत्येकाचं, पण आम्ही काय केलं आहे, स्टँडर्ड केलेत. फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड. मग स्टँडर्ड जरी सेम असले तरी आम्ही डिव्हिजन केलेत. ए डिव्हिजन, बी डिव्हिजन, सी डिव्हिजन. बरोबर आहे. प्रत्येक डिव्हिजनमध्ये प्रत्येकाला आम्ही रोल नंबर दिलेला आहे. बरोबर आहे. रोल नंबर 10 म्हटल्यावरती तो विद्यार्थीच इथं त्या वर्गामध्ये काय होणार, स्टँडअप होणार. याचा अर्थ क्लासिफिकेशन. ठीक आहे. मग पहिल्यांदा आपल्याला थोडंसं पाहायचं आहे की या लिव्हिंग वर्ल्डमध्ये काय काय येतात, मग बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ काय आहेत. ठीक आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम कुणाला म्हणायचं, त्याच्या काय प्रॉपर्टी आहेत, ठीक आहे, ते आपण थोडंसं इथं बघणार आहोत. सो ॲनालिसिस बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. लिव्हिंग काय आहे, नॉन लिव्हिंग काय आहे. बरोबर आहे. बायोटिक काय आहे, अबायोटिक काय आहे, सजीव काय आहे, निर्जीव काय आहे, ह्यातला पहिला फरक आपल्याला समजणं आवश्यक आहे. आणि त्याचा अभ्यास आपण ह्या युनिटमध्ये फर्स्ट टॉपिकमध्ये करणार आहोत, पहिल्या चॅप्टरमध्ये करणार आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे लिव्हिंग वर्ल्ड. ठीक आहे. मग लिव्हिंग वर्ल्डमध्ये आपण काय बघणार आहोत की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. एनलिस्ट द कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर्स काय आहेत, वेदर ऑल ऑर्गॅनिझम आर सिमिलर ऑर डिसिमिलर. ठीक आहे. हा पण थोडासा त्यातला जो प्रकार आहे तो आपण बघणार आहोत. ठीक आहे. आणि ह्या चॅप्टरमध्ये बॉटनिकल गार्डन्स, म्युझियम, झुलॉजिकल पार्क, बायोडायव्हर्सिटी पार्क ह्याचं डिस्क्रिप्शन किंवा डिटेलमध्ये स्टडी आपण करणार आहोत. ठीक आहे. किंवा व्हॉट इज मीन बाय हर्बॅरियम. ठीक आहे. आणि डॉक्टर SP आगरकर ह्यांचं कॉन्ट्रीब्युशन. ठीक आहे. की ते आपल्या महाराष्ट्रामध्ये जे मालवण आहे, सिंधुदुर्ग, जिथे एक बॉटनिस्ट होऊन गेले, की त्यांनी वेस्टर्न घाटावरती खूप चांगलं काम केलं. ठीक आहे.
आणि त्यांच्याबद्दलची थोडीशी माहिती, एक्स्ट्राची माहिती आपण ह्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, म्हणजे लक्षात आलं डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझममधला जो पहिला चॅप्टर आहे द लिव्हिंग वर्ल्ड तो आपण बघणार आहोत. ठीक आहे, नंतर ना आता दोन दोन किंगडम हे प्रामुख्याने आपल्याला सिलेबसमध्ये जास्त पाहायचे आहेत. ठीक आहे, एक म्हणजे प्लॅन्टी की ज्याच्यामध्ये सगळ्या प्लॅन्ट्स आपण स्टडी करणार आहोत. टोटल जे सगळे प्लांट्स आहेत, मग प्लांट्स कोणाला म्हणायचं, प्लांटच्या प्रॉपर्टी काय आहेत. आता प्लॅन्ट आणि ॲनिमलमध्ये दोन्ही किंगडम वेगवेगळे आहेत. प्लॅन्ट किंगडम, ॲनिमल किंगडम. ॲनिमल आणि प्लांट हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे, मग ॲनिमलच्या प्रॉपर्टी काय आहेत. ठीक आहे, प्लॅन्टच्या प्रॉपर्टी काय आहेत. ठीक आहे, मग ॲनिमल आणि प्लांट हे दोघंही काय आहेत, लिव्हिंग वर्ल्डमधलेच भाग आहेत, पण दोघांच्या प्रॉपर्टी वेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा पार्ट्स आहेत, सब क्लासिफिकेशन आहे. हे सगळं क्लासिफिकेशन तुम्ही 8-9 स्टँडर्डला पाहिलेलं आहे, ते सुद्धा आपण बघणार आहोत. ठीक आहे, आता हे दोन सोडून जे राहिलेले 3 आहेत त्यातला पहिल्यामध्ये ह्याच्यामध्ये येतो किंगडम मोनेरा. हा किंगडम मोनेरासुद्धा आपल्याला बघायचा आहे. पुन्हा किंगडम प्रोटिस्टा आणि किंगडम फंजाय. आता फंजाय म्हणजे काय, सगळे बुरशीजन्य ऑर्गॅनिझम. आता हे बुरशी जी आहे, जी फंगस आहे, ह्या फंगसमध्ये बऱ्यापैकी खूप व्हास्ट लिटरेचर आहे. त्याच्यामध्ये पुन्हा क्लासिफिकेशन केलेलं आहे, सब क्लासिफिकेशन केलेलं आहे, आणि त्याचे एक्झाम्पल्स, प्रत्येक ग्रुपचे एक्झाम्पल्स, प्रत्येक फॅमिलीमधले एक्झाम्पल्स आपल्याला डिस्कस करावायचे आहेत. आता ही जी बुरशी आहे ही डॉमिनंट आहे. आपल्यावरती सुद्धा बुरशी असते, ॲनिमलवरती असते, प्लांटवरती असते. ठीक आहे, म्हणजे बुरशी नाही असं नाही आहे, प्रत्येक ठिकाणी बुरशी आहे. दगडावरती बुरशी आहे, मातीमध्ये बुरशी आहे, म्हणजे फंगस मेंबर आहेत. अगदी पावसाळ्यामध्ये तुम्ही आता बघताय बाहेर गेल्यावरती की छत्री येते. ठीक आहे, मशरूम. ठीक आहे, ही सुद्धा एक प्रकारची बुरशीच आहे, हे आपल्याला माहीत नसतं. ठीक आहे, आणि ह्या बुरशीला म्हणजे हे जे मशरूम आहे, ह्यातल्या काही मशरूम ह्या इडिबल आहेत की जे खाण्यासाठी आपण वापरतो किंवा त्याचा यूज करतो, की ज्याच्यामध्ये विटॅमिन्सचं कॉन्सन्ट्रेशन हे बऱ्यापैकी आहे, प्रोटीन्स त्याच्यामध्ये जास्त आहेत. ठीक आहे, तर त्याचा पण स्टडी ह्याच्यामध्ये आपण करणार आहोत. आता डिस्क्राईब प्लांट अँड ॲनिमल इन द सराउंडिंग ऑन द सायंटिफिक बेसिक अँड क्लासिफाय देम युझिंग अ टॅक्झॉनॉमिक हायरचे. आता हा काय प्रकार आहे बघा, तुमच्या युनिटमधलं हे कॉन्सेप्ट आहे की प्रत्येक मुलाला आपण नाव दिलेलं आहे. ठीक आहे, एकाचं नाव आपण दिले अमित, एकाचं नाव दिले आपण अभिजित, एकाचं नाव दिले आपण सुयोग. बरोबर आहे, प्रत्येकालाच आपण नाव दिलेलं आहे, आपण प्रत्येकाचं बारसं घातलेलं आहे. ठीक आहे, आता हे बघा, हे बारसं घालत असताना सुद्धा की आपण आपल्या रिलेटिव्हमध्ये शक्यतो ते नाव डबल होणार नाही याची काळजी घेतो. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल अमित जाधव. ठीक आहे, मी वर्गामध्ये जर हे केलं, रिकॉल केलं की अमित जाधव कोण आहे, तर तो अमित जाधवच उभा राहतो. ठीक आहे, आता वर्गामध्ये 2 अमित आहेत, एक आहे अमित पाटील, दुसरा आहे अमित जाधव. मी अमित म्हटल्यावरती 2 अमित उभा राहणार, पण मी काय म्हटलं, अमित जाधव. ठीक आहे, आता लक्षात ठेवा की ज्यावेळी 2 अमित जाधव आहेत, बरोबर आहे, तर त्यांच्या वडिलांचं नाव शक्यतो सेम नसणार आहे. ठीक आहे, तर मी त्या नावानं हे करेन की अमित जे जाधव, अमित यस जाधव, त्याप्रमाणे मी त्यांना रिकॉल करेन. ठीक आहे, तसंच आहे की इतके प्लांट्स आहेत, तुम्ही जर तुमच्या घराच्या बाहेर आला तर इतके प्लांट्स आहेत, तुम्हाला त्याची नावंसुद्धा समजणार नाही आहेत. ठीक आहे, मग हे सिस्टमॅटिक त्याचं क्लासिफिकेशन करण्यासाठी आम्ही काय केलेलं आहे की प्रत्येकाला सायंटिफिक नाव दिलेलं आहे. ते आपण डीपमध्ये बघणार आहोत पुढं. आता सायंटिफिक नाव म्हणजे काय, शास्त्रीय नाव, की हे नाव रिपीट होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल मँगोचं जे नाव आहे हे आम्ही दिलेलं आहे सायंटिफिक नाव मँजिफेरा इंडिका. आता पाकिस्तानमध्ये जर तुम्ही गेला किंवा तुम्ही USA जरी गेला तर तिथल्या सायंटिस्टला जर तुम्ही विचारलं मँजिफेरा इंडिका तर तो आंबा सांगेल तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे हे जे नाव आहे हे तुमचं रिपीट होणार नाही. हे नाव हे स्पेसिफिक असेल. ठीक आहे, आणि ह्याला काही नियम आहेत. हे नाव म्हणजे हे जी पद्धत आहे बारसं घालण्याचं, ह्याला काहीतरी एक रीती रिवाज आहेत. ठीक आहे, हे ठरलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच सायंटिस्टनी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, योगदान दिलेलं आहे. ठीक आहे, ह्या सगळ्याचा अभ्यास आपण पुढं करणार आहोत. त्याला हायरचेल क्लासिफिकेशन सिस्टीम असं आपण म्हणतो. खूप छान इंटरेस्टिंग सिस्टीम आहे, त्याचे काही नियम आहेत. ठीक आहे, आता मँजिफेरा इंडिका म्हणजे मँजिफेरा इंडिकाच.
आता नारळाचं जे नाव आहे ते आहे कॉकस न्यूसिफेरा. आता कॉकस न्यूसिफेरा म्हणजे काय? नारळच. लक्षात का? तर प्रत्येकाचं सायंटिफिक नाव, आता ॲनिमलचं पण सायंटिफिक नाव दिलेलं आहे. ठीक आहे. होमो सॅपियन, सॅपियन म्हणजे माणूस. जो आदी मानव होता त्याचं नाव होतं होमो सॅपियन, पण आज आपलं नाव काय आहे? होमो सॅपियन, सॅपियन. कॉक्रोच जो तुमच्या घरी असतो त्याचं नाव आहे पेरिप्लानाटा अमेरिकाना. आता कॉक्रोच म्हणलं की पेरिप्लानाटा अमेरिकानाच. आता कॉक्रोचचे पण घरामध्ये 3 प्रकार पाहायला मिळतात. ब्लाटा ओरिएंटॅलिस नावाचा कॉक्रोच आहे, तो वेगळा आहे, तो इंडियन आहे. ठीक आहे. ब्लाटा जर्मिनिका म्हणून आहे. ठीक आहे. म्हणजे कॉक्रोचमधली पुन्हा डायव्हर्सिटी येते पुढं, आणि म्हणून आम्ही काय केलं आहे त्याच्यामध्ये कॉक्रोचमध्ये सुद्धा कन्फ्युजन होऊ नये म्हणून प्रत्येक स्पेसिसला त्याच्या दिसण्यावरून, त्याचं कॅरेक्टर्स त्याच्यावरून आम्ही त्याचं परत नाव दिलेलं आहे. ठीक आहे. आता हा जो लांब ब्राऊन कलरचा जो झुरळ आहे मोठा, जो आपल्या घरामध्ये फ्रिक्वेंटली पाहायला मिळतो, त्याचं नाव आहे पेरिप्लानाटा अमेरिकाना. ठीक आहे. आता पेरिप्लानाटा, पेरी म्हणजे काय? बऱ्यापैकी पृथ्वीवरती सगळीकडे असणारा, आणि हा कॉक्रोच मूळचा अमेरिकेमधला आहे. अमेरिकेमधला कुठला आहे? तर तो मॅक्सिकोमधला आहे. ठीक आहे. म्हणून आम्ही काय दिलेलं आहे? पेरिप्लानाटा अमेरिकाना. तर प्रत्येकाचं नाव देत असताना त्याच्याशी काही निगडीत गोष्टींची सांगड घालून हे नाव दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्यामध्ये जर एखादा मुलगा संकष्टी दिवशी जन्मला तर त्याचं आपण नाव ठेवतो ओंकार किंवा गणेश. म्हणजे त्या परिस्थितीत एखाद्याचा कृष्ण अष्टमीला जन्म झाला, गोकुळ अष्टमीला, तर आपण त्याचं नाव ठेवतो कृष्ण कन्हैया किंवा काही वॉटेवर. किंवा एखादा मुलगा सूर्यासारखा दिसतोय, सूर्यकांत. एखादा मुलगा चंद्रासारखा दिसतोय, चंद्रकांत. ठीक आहे. एखाद्याचं नाक अगदी स्ट्रेट आहे तर आपण नाव ठेवतो शिवाजी. म्हणजे हे पूर्वी नाव देण्याचे सुद्धा काहीतरी एक त्याच्या म्हणजे विषयाला अनुसरून ते देत होते. बरोबर आहे. तसं लक्षात ठेवा, ह्या क्लासिफिकेशनमध्ये सुद्धा ते काही क्रायटेरिया त्यांनी यूज केलेले आहेत, ते आपल्याला पुढे डिस्कस करायचे आहेत. तर सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन ह्या चॅप्टरमध्ये आता आपल्याला जे लिव्हिंग एंटायर ऑर्गॅनिझम आहे त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे मी. त्याच्यामध्ये वेगवेगळे क्रायटेरिया वापरलेले आहेत. त्याच्यामध्ये काही आर्टिफिशियल आहेत, काही नॅचरल आहेत, काही फायलोजेनेटिक आहेत. ते आपण पुढं बघणार आहोत. पुन्हा R.H. विटेकर ह्या सायंटिस्टने काय केलं, जे लिव्हिंग वर्ल्डमधले जे सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत ह्यांना 5 किंगडममध्ये डिस्ट्रीब्यूट केलं. हे पहिलं क्लासिफिकेशन आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, की जे सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. 5 मिनिट्स. तर पहिला किंगडम आहे, त्या किंगडमचं नाव आहे किंगडम मोनेरा. तो सेकंड किंगडम आहे त्याचं नाव आहे किंगडम प्रोटिस्टा. जो थर्ड किंगडम आहे त्याचं नाव आहे किंगडम प्लॅन्टी. आणि जो फोर्थ वन आहे त्याचं नाव आहे किंगडम फंजाय. आणि लास्ट आहे किंगडम ॲनिमिलिया. किंगडम ॲनिमिलियामध्ये आपण सगळेजण येतोय. मग हे मोनेरा कोणाला म्हणायचं? मोनेराचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? मोनेराचे एक्झाम्पल्स काय आहेत? तर जे सगळ्या बॅक्टेरिया आहेत, आर्ची बॅक्टेरिया, यू बॅक्टेरिया, हे त्याचे सगळे एक्झाम्पल्स आहेत. मग आर्ची बॅक्टेरियाचे वेगवेगळे टाईप आहेत बॅक्टेरियाचे. कॉकस आहेत, कोकोबॅसिलस आहेत, विब्रिओ आहेत, बॅसिलस आहेत, स्पायरुलम आहेत, स्पायरोचिटी आहेत. हे परत आपण हे सगळं डीपमध्ये सगळं पुढं बघणार आहोत. ठीक आहे. किंगडम प्रोटिस्टामध्ये प्लॅन्ट लाईक प्रोटिस्ट आणि ॲनिमल लाईक प्रोटिस्ट असे 2 मेंबर पाहायला मिळतात. ठीक आहे. तसेच डायनोफ्लाजेलेट्स आणि फंगी लाईक प्रोटिस्ट आणि युग्लिनॉइड्स हे सुद्धा प्रकार पाहायला मिळतात. ह्याच्यामध्ये काय फरक आहे हे सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत बायोलॉजिकल क्लासिफिकेशन ह्या चॅप्टरमध्ये. ठीक आहे. म्हणजे आपल्याला NCERTला ह्या चॅप्टरचं नाव आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. ठीक आहे. आणि आपला जो स्टेट बोर्ड आहे ह्या स्टेट बोर्डला त्याचं नाव आहे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मित्रांनो, दोन्हीकडचा सिलेबस हा सेमच आहे, कंटेंट सेमच आहे. ठीक आहे. त्यामुळं आपल्याला दोन्हीही डीप डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. आणि CBSEला म्हणजे NCERTला पण आपल्याला चांगले मार्क भेटतील, नीटला, CETला, आणि इकडं स्टेट बोर्डला पण आपल्याला चांगले मार्क भेटतील. पुन्हा जो किंगडम येतो त्या किंगडमचं नाव आहे किंगडम फंजाय. ठीक आहे. आता फंजायमध्ये त्याचे क्लासिफिकेशन आम्ही करत असताना फायकोमायसेट्स, ॲस्कोमायसेट्स, बेसिडिओमायसेट्स आणि डिट्रोमायसेट्समध्ये केलेलं आहे. आता किंगडम प्लॅन्टी
आणि किंगडम ॲनिमिलिया. किंगडम प्लॅन्टीचं क्लासिफिकेशन आम्ही क्रिप्टोगॅम्स आणि फिनोरगॅम्समध्ये केलेलं आहे. परत क्रिप्टोगॅम्समध्ये 2 प्रकार येतात, नॉन वस्क्युलर प्लांट्स, वस्क्युलर प्लांट्स. ठीक आहे. फिनोरगॅम्समध्ये पुन्हा येतात वस्क्युलर प्लांट्स. ठीक आहे. नॉन वस्क्युलर प्लांट्समध्ये पुन्हा येतात थॅलोफायटा, बरायोफायटा. वस्क्युलरमध्ये येतात टेरेडोफायटा. वस्क्युलर प्लांट्समध्ये पुन्हा येतात जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. परत अँजिओस्पर्ममध्ये 2 येतात, डायकॉटिलॉन, मोनोकॉटिलॉन. द्विदल आणि एकदल वनस्पती. हे खूप सोपं इंटरेस्टिंग आहे, आपण पुढं बघणार आहोत. ठीक आहे. लास्ट जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरचं नाव आहे ॲनिमल किंगडम. आता ॲनिमल, ठीक आहे, आता ॲनिमलचं क्लासिफिकेशन होत असताना काहीतरी क्रायटेरिया त्याला लागू केलेले आहेत. त्याच्यामध्ये ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन येतात. कुठल्या ग्रेड्स आहेत त्या ॲनिमलमध्ये? मग सेल्युलर आहे, टिश्यू आहे की टिश्यू ऑर्गन आहे की इतर काय आहे, बॉडी सिस्टीम आहे. पुन्हा सिमेट्री कशी आहे, सिमेट्रिकल आहे, सिमेट्रिकल. हे थोडंसं तुम्हाला बेसिक झालेलं आहे 9th-10thला. परत आपण ते रिपीट करणार आहोत आणि पुन्हा आपण हा चॅप्टर डीपमध्ये चांगल्या पद्धतीने बघणार आहोत. तर एकूण 11 फायलम आहेत ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये. म्हणजे 11 फायलममध्ये पूर्ण ॲनिमल सगळे काय होतात, डिस्ट्रीब्यूट होतात. त्यातला पहिला फायलम आहे फायलम पोरिफेरा. नंतर फायलम येतो आहे निडारिया, टिनोफोरा, प्लॅटेलमेंथिस, ॲस्केलेमेंथिस, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकॅन्डोरमाटा, हेमिकॉर्डाटा आणि कॉर्डाटा. असे 11 फायलम येतात आणि ह्या 11 फायलमचा अभ्यास आपल्याला ॲनिमल किंगडम, किंगडम ॲनिमिलिया ह्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. खूप इंटरेस्टिंग आहे, खूप सोपा पार्ट आहे हा आणि ह्याचा अभ्यास आपण नेक्स्ट लेक्चरपासून सुरू करूया. तर द लिव्हिंग वर्ल्ड हा जो चॅप्टर आहे हा आपल्याला नेक्स्ट लेक्चरपासून सुरू करावयाचा आहे. आज मी तुम्हाला युनिट सांगितलं. ठीक आहे. युनिटचं नाव आहे डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड. ह्या युनिटमध्ये एकूण किती चॅप्टर आहे? तर 4 चॅप्टर आहेत. लिव्हिंग वर्ल्ड, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, प्लांट किंगडम आणि ॲनिमल किंगडम. त्यातला जो द लिव्हिंग वर्ल्ड हा जो चॅप्टर आहे हा आपल्याला नेक्स्ट लेक्चरपासून सुरू करायचा आहे, फ्रॉम टुमॉरो. थँक्यू.